ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडालाय। सेन्सेक्स 3000 अंकांनी तर निफ्टीत 1000 अंकांची घसरण झाली आहे। निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। शेअर बाजार उघडताच मोठी पडझड झाली आहे। कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात इतकी मोठी पडझड बघायला मिळते आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आता आपल्या सोबत आहेत। चंदन, सेन्सेक्स जवळपास आपण बघतोय की 2576 म्हणजे जवळपास 3000 अंकांनी या ठिकाणी कोसळलेला आहे। सेन्सेक्सला लोअर सर्किट लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून मार्केट सातत्यानं हे घसरत आलेख जो आहे तो मार्केटचा आपल्याला बघायला मिळतोय। मोठमोठाले स्टॉक्स जे आहेत, मोठमोठाले जे बँक्स आहेत, बँक निफ्टी असेल किंवा निफ्टी 50 असतील, हे सातत्यानं या ठिकाणी खालच्या सर्किटला जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि आज देखील ज्या प्रमाणात सेन्सेक्स जवळपास 3000 अंकांच्या आसपास गडगडलेला आहे, त्याच्यामुळे एकूणच आता लोअर सर्किट लागण्याची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये एकूणच सोन्यामध्ये गुंतवणूक जी वाढलेली आहे, त्यामुळे देखील अशा पद्धतीनं शेअर मार्केटमधला जो एक गुंतवणुकीचा जो एक मोठा प्रमाण जे आहे ते या ठिकाणी काढलं जात असल्याची शक्यता वर्तवली जाते। आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या सातत्यानं भारतीय बाजारांमधनं आपलं चलन जे आहे ते बाहेर काढतायत, आपला जे इन्व्हेस्टमेंट आहे ते भारतीय बाजारांमधनं बाहेर काढतायत, त्यामुळे अशा पद्धतीनं लोअर सर्किट लागण्याची भीती जी आहे ती वर्तवली जाते। आणि त्यामुळे आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर, मार्केट उघडल्यानंतर एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी गुंतवणूकदारांना मिळतो आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणानंतर मार्केट आता कधी स्थिर स्थावर होईल हे मात्र सांगणं अशक्य आहे। मात्र सध्या तरी अशाच पद्धतीचा ट्रेंड जो आहे तो मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो। बरोबर, सध्या तरी भारतीय शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी धडकी भरवणारी ही आकडेवारी आणि सेन्सेक्सची लेवल म्हणावी लागेल। टॅरिफची धास्ती सध्या जागतिक बाजारात बघायला मिळते। त्यामुळे चीन, हाँगकाँग, त्याचबरोबर USA मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले होते आणि आता त्याचेच पडसाद भारतीय शेअर बाजारात सुद्धा आपल्याला उमटताना दिसत आहेत।